या निवडणुकीमधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये भालके पॅटर्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि सरस आहे. मुळातच विधानसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीची मतं हे भगीरथ भालके यांना कोणत्याही पद्धतीची संस्था नसताना, कुठल्याही पद्धतीची साखर कारखानदारी हातात नसताना, कुठल्याही पद्धतीची यंत्रणा नसताना, ज्या पद्धतीचं मताधिक्य त्यांना या संपूर्ण शहरातून आणि या मतदारसंघातून मिळाले, त्यामुळे कुठेतरी मैदानावर अजून देखील सगळ्यात मोठा गट कुणाचा असेल तर तो भालकेंचा आहे. ही वस्तुस्थिती आहे, ही चर्चा आहे. कारण समोर जर तुम्ही बघितलं तर ही विधानसभेची निवडणूक ही आमदार समाधान आवताडे साहेब आणि प्रशांत मालक यांनी सोबत लढवली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये भगीरथ भालके एकटे होते. तर जर समोरचे 2 गट वेगळे केले म्हणजे आवताडे गट वेगळा केला आणि परिचारक गट वेगळा केला, तर वेगवेगळे लढले तर तिरंगीमध्ये भगीरथ भालके यांची मतं ही प्रचंड मोठी आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याचा देखील फायदा मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. ज्या दिवशी अजित जगतापांनी भारत नानांवर टीका केली, त्या दिवशी त्या ठिकाणी प्रचंड मोठा एक आक्रोश सोशल मीडियामधनं त्या ठिकाणी व्यक्त झाला होता. कारण मंगळवेढा हा भालकेंचा बालेकिल्ला असल्याची चर्चा कायमच असते. मंगळवेढ्यामध्ये त्यांना कायम मताधिक्य मिळतं. मी म्हणालो तसं कोणतीही संस्था नसताना हे मिळालेलं मताधिक्य हे प्रचंड मोठं ताकदीचं आहे. कारण कोणत्याही अपेक्षेशिवाय लोक ज्या पद्धतीनं भालकेंच्या पाठीमागे आहेत, ती ताकद त्या ठिकाणी मंगळवेढा शहरामध्ये अवतड्यांना मिळणार आहे.